ये होईना बात भाई, टू लिजंड्स इन वन फ्रेम. एक तुमचा ऋषिकेश जगताप आणि दुसरा ओळखा बरं कोण आहे. जर ओळखू आला तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला कोण आहे. आर्यमॅडिस मधले फेमस दाजी मंगाजी शेठ. धक्का बेकाने बसला ना भाऊ, काय तर हार्ट अटॅक आहे तुम्हाला. पाणी पिणी प्या. कशाला काय मंगाजी शेठ, एआयचा व्हिडिओ येतो पब्लिक. तर रामकृष्ण अरे माझ्या भावांनो आणि शुभ सकाळ. कॉलेजला आलतो बरं का पब्लिक, लेक्चर वगैरे केले आणि आम्हाला थोडंसं ऑफ होतं बरं 2 तास. त्याच्यामुळे आपल्याला लगेच कॉन्टॅक्ट लागला, कोणतरी येते म्हणे कॉलेजला. आता अशा गोष्टी म्हटलं आपल्याला लगेच कॉन्टॅक्ट लागला बरं पब्लिक. त्यामध्ये कंटेंट क्रिएटर म्हटलं लगेच आपला कॉन्टॅक्ट. आणि आज पब्लिक आमच्या कॉलेज माहिती कोण आलं होतं, मंगेश दादा म्हणजे उर्फ मंगाजी. मनाच्या मनात म्हटलं आज काय फायदा झाला भाऊ कॉलेज लिहून माझा वाला. मित्राला म्हटलं भाऊ आपल्याला जावं लागतंय भेटायला, तू लवकरात लवकर चालू. आणि त्यामध्ये ना जे मंगेश दादा होते ते अचानक आले होते बरं कॉलेजला. कोणाला माहित पण नव्हतं, फक्त 4-5 तरुण लोकांना माहित होतं. मग त्यांनी कॉन्टॅक्ट करू पब्लिक गोळा करून घेतली. आणि सगळ्यात पहिले तुमच्या ऋषिकेश जगतापला कॉन्टॅक्ट लागला होता. पोराला कळायला वाटतं बरं का मंगेश शेट येईल कॉलेजला. मग काय थोडी थोडी गर्दी वाढत चालली. नंतर त्यांनी शूट वगैरे त्यांचं कंप्लीट केलं. मग म्हटलं आता त्यांनी शूट त्यांचं कंप्लीट केलंय, आता आपण आपलं शूट कंप्लीट करून घेऊ. पहिला गेला डायरेक्ट रामकृष्ण आहे मंगाजी शेठ. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली पब्लिक बरं का, ती म्हणजे बरेचसे ब्लॉगर इन्फ्लुएन्सर कॉमेडी मॅन त्यांना गरज नसतो रे, एकदम प्रेमळ स्वभावाने बोलत्या. मी त्यांना रामकृष्ण घातलं, त्यांनी मला रामकृष्ण घातलं. म्हणे काय करतो काय नाही, म्हटले कॉलेजला ब्लॉगर आहे असं तसं. अरे बापरे म्हणे एक नंबर. आता कसं ते MIDS मधले फेमस दाजी तिने डायलॉग देऊन टाकला होता कॉमेडी मॅनच म्हटल्यावर. म्हणे भाऊ तसं पण मला पगार कमीच आहे, आता पोटा पाण्याचे होतं म्हणे आपले रील्स वगैरे, तू पण चालू ठेव, डिमोटिव्ह अजिबात होऊ नको. म्हटलं धन्यवाद दादा तुमचा आभारी. म्हटलं ऋषिकेश जगताप. नंतर मग पुढं सेशन घेतलं आम्ही. तुम्हाला म्हटलं ना पब्लिक कोणाला माहितीच नव्हतं मंगाजी शेट येईल. आणि तुम्हाला कळकळीची विनंती, एवढा लॉक व्हायरल करा पब्लिक, हा डायरेक्ट 1 मिलियन पार गेला पाहिजे आणि मंगाजी शेट पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट राहिली, लवकरात लवकर आपले 2K फॉलोअर्स करून टाका.